HD न्यूज इंडिया, सच के साथ। नरसापूर प्रकरणाच्या निषेधार्थ वर्ध्यात आंदोलन। नरसापूर येथे 4 वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात संतप्त आंदोलन करण्यात आले। आंदोलनात महिला, युवक, विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। आरोपीला जलदगती न्यायालयात कठोर शिक्षा व फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महिलांनी बांगड्या दाखवत शासनाविरोधात निषेध व्यक्त केला। या आंदोलनात अरुणा धोटे, संगीता उघडे, कल्पना टिपले, ऋतुजा भोयर, प्रमोद पांडे, प्रशांत सातपुते, भाग्यश्री उराडे, डॉक्टर अभ्युदय मेघे, पियुष कोल्हे, नाझिया शेख, शेख महमूद, मनोज देशमुख, कुणाल बावनकुळे, खुशाल राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। एसटी न्यूज विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। नरसापूरची ही घटना मानवाला काळिंबा फासणारी आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। एका चिमुकलीवर बलात्कार होतो आणि हे सरकार चुप्पी साधून बसलेलं आहे। चित्रा वाघ अशा खूप बाहेर निघतात। आज महिलांवर अत्याचार होताना चित्रा वाघ कुठे गेले आहे? गृहमंत्री कुठे गेले आहे? मुख्यमंत्री कुठे गेले आहे? अशा नराधमांना शिक्षा देताना का वेळ लावत आहे? का वेळ लावत आहे? यांना अजून काय, यांनी असे नराधम मोकळे सोडून अजून वाट बघत आहे का? महिलांना सुरक्षित ठेवत नाही, महिला सुरक्षित नाही, मुलगी सुरक्षित नाही। आम्हाला घराच्या बाहेर निघण्याची भीती वाटण्यास सुरुवात झालेली आहे। अशा या सरकारचं करायचं का? यांच्याकडून जर होत नसेल, महिला सुरक्षा होत नसेल, बेटी बचाव होत नसेल, तर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। आणि इतका वेळ त्याचा तुम्हाला जर हे नसन, त्यांना जर तुम्हाला सुरक्षा देता येत नाही, महिलांना सुरक्षा देता येत नाही आणि अपराध्याला शिक्षा देता येत नाही, तुम्ही आमच्या स्वाधीन करा। आम्ही बघू आमच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं काय करायचं। त्याला आम्ही जास्त दिवस वाट पाहणार नाही। तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या, नाही तर आम्ही महिला शक्ती समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। लवकरात लवकर त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या हवाले करा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HD न्यूज इंडिया।